मित्रो नमस्कार. आज काही राजकीय विश्लेषण विवेचन वगैरे काही नाही. पूर्णतः मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. कारण आज सकाळ सकाळी एक ट्विट वाचलं मी आणि ते ट्विट अर्थातच मनोरंजन हा शब्द मी वापरला आहे सुरुवातीला. तेव्हाच तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात मनोरंजन जर कोण करत असेल तर ती एक कंपनी आहे वांद्र्याची. त्या वांद्र्याच्या कंपनीतले जे काही नट आहेत, कलाकार आहेत, त्यातले आघाडीचे जे 2 कलाकार आपण जे नेहमी ज्यांच्यावर बोलतो, त्यातलं एक म्हणजे संजय राजाराम राऊत, दुसऱ्या अर्थात आपले नंबर 1 मामू. तर संजय राजाराम राऊत यांनी एक ट्विट केलं आहे सकाळ सकाळी. कशावर आधारित आहे तर प्रियंका गांधी वड्रा या बाई ज्या कोणी आहेत त्या वायनाडला नुकत्याच त्या पोटनिवडणुकीत जिंकल्या आणि संसदेत त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेताना त्याने एका हातात ते लाल पुस्तक घेतलं होतं. त्याला म्हणे संविधान म्हणतात ते, आणि आतमध्ये कोरी पानं असतात. तर ते पुस्तक हातात घेऊन त्यांनी जी शपथ घेतली सदस्यत्वाची, त्या फोटोला ट्विट करत त्यांनी लिहिलंय शेरनी संसद आ गई. तर हे राऊतांचं ट्विट आहे, शेरनी संसद आ गई. आता असं आहे की ज्या शिवसेनेचे हे शिवसैनिक किंवा ज्या शिवसेनेकडून हे निवडून राज्यसभेत गेलेले आहेत, त्या शिवसेनेचे संस्थापक, शिवसेना प्रमुख, सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे की ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. जर माझ्या शिवसेनेची काँग्रेस होत असेल तर मी माझं दुकान बंद करेन. त्याचबरोबर सोनिया, या जो राष्ट्रमाता सोनिया ज्या आहेत, त्यांच्यासमोर कोण झुकतं यासाठी एक ते शेलका शब्द वापरायचे. कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे होते इतके की आता चावायचं तरी कोणाला. सगळे झुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर. ही हिजड्यांची अवलाद जो पण या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून, तो पण या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. तर हे सगळे ज्या पद्धतीनं लोटांगणं घालतायत, सोनियाचा पप्पू की बहन, म्हणजे पप्पू की मम्मी, पप्पू की बहन, खुद पप्पू, असं हे जी काही दिल्लीत बसलेली एक गँग आहे, त्या गँग समोर हे अक्षरशः लोटांगणं घालतात. आता हे असं ट्विट करून हा जो कर्मदरिद्रीपणा आहे संजय राऊतांचा, ते कधी धावत जाऊन शरद पवारांसाठी खुर्ची उचलण्याचं काम करतात, कधी सतरंजा अंथरतात, अजून बरंच काय काय करत असतील. ते बाहेर येत नाही, मीडिया तेवढं दाखवत नाही, पण अशी दळबद्री ट्विट करून ते त्यांच्या अकलेची दिवाळखोरी हे मात्र वारंवार उघड करत असतात. आता त्यांनी जे केलंय की शेरनी संसद आ गई. आता संसद म्हणजे काय, प्राणी संग्रहालय? शेर, शेरनी, चित्ता, वाघ हे यायला. शिवसेनेचे जे कोणी खासदार, जे कोणी लोकप्रतिनिधी होते, त्यांना खरोखर शेर का बच्चा वगैरे म्हटलं जायचं, कारण खरा शेर हा एकच होता, बाळासाहेब ठाकरे. हे कसले तकलादू कागदी शेर. आणि त्यात हा माणूस एवढी चाटण्याचा जो उद्योग चालवला आहे की प्रियंका वड्रा गांधी या बाईला शेरनी वगैरे म्हणणं. बरं, तो त्यांचा प्रश्न आहे. आता किती स्वामीनिष्ठा दाखवायची, किती चाटायची, हे जे काही आहे, जे परिमाणं जे आहेत ती त्यांनी लावायची आहेत. पण लोक आहेत ना, ते काही सोडत नाहीत. आता यांनी ट्विट केलं, ट्विटच्या खाली एक त्याला उत्तरं यायला लागली, त्याच्यावर कमेंट्स यायला लागले. पहिलीच कमेंट तुम्हाला मी वाचून दाखवतो की शेरनी संसद आ गई, फोटो आहे प्रियंका वड्रा गांधींचा. एका बाबांनं त्याच्यावरती जी कमेंट केली आहे, पर ये वसीम अकरम को साडी क्यों पहनाई हुई है. आता वसीम अकरम साडी नेसून तिथे संसदेत आलाय असं त्या बाबाला का वाटतंय माहीत नाही आपल्याला. आता पुढे त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे तुम्हाला मी स्क्रीनवर मुद्दाम दाखवतोय, जे महाभाग आहेत त्यांनी लिहिलं, शेर घर आया था या शेरनी की माँ जंगल गई थी. याला उत्तर काय द्यायचं. पुढे एकाने लिहिलंय, शेर तो बाला साहब ही थे, बोले दुकान बंद कर लूंगा पर सेना को कांग्रेस नहीं बनने दूंगा. फिर कुछ हिजड़े सेना के मालिक बन बैठे और महाराष्ट्र ने उनकी औकात दिखा दी, अब हारमोनियम बजाओ.
संजय राऊतांचं हार्मोनियम. मिस्टर त्यागी म्हणून कोणीतरी एक कमेंट केली आहे, चाट 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 बेटा चाट. ही हायलाइट कमेंट आहे. कोणी प्रवीण कुमार आहे, ते म्हणतात, यही वाली कांग्रेस की गुलामी बाला साहब ने सिखाई थी तुम्हें, बहुत बढ़िया. शेरनी को जंगल ढूंढने आप गए थे. कोण बैरागी म्हणून तो विचारतोय. महाराष्ट्र की जनता ने तुम्हें बस ऐसी ही काम के लायक छोड़ा है, गांधी खानदान की चमचागिरी करना. असे अनेक ट्विट्स आहेत, अनेक त्याखाली कमेंट्स आहेत. त्यातल्या त्यात हे तुम्हाला वाचून दाखवण्यासारखे होते, ते दाखवले. पुढच्यांनी तर अक्षरशः इज्जत काढली संजय राजाराम राऊत यांची. आता हे चाट 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 बेटा चाट जे आहे ना, ते फार रंजक आहे तसं बघायला गेलं तर. हे किती चाटायची, याला काहीतरी लिमिट असतं ना. आता या गांधी घराण्यातल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या निश्चितच भारतासाठी त्यांनी ज्या काही गोष्टी केल्यात, त्यांना पोलादी स्त्री वगैरे म्हटलं गेलंय. बांगलादेशचा जो स्वतंत्रता संग्राम झाला त्यात त्यांची जी भूमिका होती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचं जे श्रेय आहे ते त्यांना आपण दिलंच पाहिजे. पण त्यानंतरच्या पुढच्या पिढ्या, अगदी संजय गांधी असो, राजीव गांधी असो, नंतर हा पप्पू असो, पप्पू की अम्मा, पप्पू की बहन, हे सगळं त्यांचं खानदानी जे काही खानावळ जी आहे ही किती दिवस चालत ठेवायची. आणि या खानावळीत जे काही मिळतंय, जी ताटं उष्टी खरकटी पडलेली असतात, ती अशी भिकाऱ्यासारखी किती चाटायची. याचं काहीतरी लिमिट, काही मर्यादा असायला हवी की नको. संजय राजाराम राऊत हे शिवसेनेसारख्या एका स्वाभिमानी संघटनेचे नेते, महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातून गेलेले, जो सह्याद्री हिमालयासाठी धावून जातो, त्या सह्याद्रीचं प्रतिनिधित्व करणारे नेते, आणि तिथे जाऊन काय करते तर गांधी कुटुंबाची चाटुगिरी. आता हे जे काही ट्विट संजय राजाराम राऊत यांनी केले, ते काही कुठल्या अशा मुरब्बी आणि कर्तबगार आणि कसलेल्या अशा संसदपटूसाठी केलेलं नाहीये. कोण कुठली बाई प्रियंका वाड्रा गांधी, हिचं कर्तृत्व काय, आजवर किती निवडणुका लढवल्या, कितीमध्ये काय चमकदार कामगिरी केली, पक्षासाठी यांनी आजवर ज्या काही प्रचारसभा घेतल्या त्यात ज्या ज्या मतदारसंघात यांनी प्रचार केला आहे तिथून किती यांचे खासदार, आमदार, ग्रामपंचायत सदस्य तरी निवडून आणलाय का कधी यांनी. अशा लोकांसाठी शेरनी हा शब्द वापरणं हे फक्त संजय राजाराम राऊत यांनाच जमू शकतं. कारण चाटण्याची जी काय मर्यादा असते ती त्यांनी कधीच सोडलेली आहे. आता कोणाकोणाची चाटायची. आता पवार बहुधा राजकारणातून निवृत्त होणार असं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. मग गुळाची ढेप जी असते, जी सतत चाटली जाते, ती जर बदलणार असेल तर आता नव्या गुळाच्या गुऱ्हाळात जावं लागेल, नव्या ढेपा शोधायला लागतील. त्याची सुरुवात म्हणून चाटुगिरीची पहिली नांदी संजय राऊतांनी आज गायलेली आहे, तीही ट्विटरच्या माध्यमातून, ज्याला आता एक्स म्हणतात. मित्रो, हे जे ट्विट आहे ना, ते तुम्ही शोधून ट्विटरवर जरूर बघा. त्याखालच्या कमेंट्स ज्या आहेत ना, त्या अगदी तास अर्धा तास वाचता येतील इतक्या विस्तृत लिहिलेल्या आहेत आणि संख्याही तेवढी प्रचंड आहे. आणि जर आज तुमचा विकेंड असेल, तुम्हाला तुमच्या कार्यालयाला सुट्टी असेल, घरात वेळ जात नसेल, मनोरंजन होत नसेल, तर हे हमखास मनोरंजन आहे. मनोरंजन नाटक कंपनी वांद्रेवाले. जरूर बघा, जरूर वाचा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.